श्रीशुक उवाच अध्याय 55 कामस्तु वासुदेवांशो बद्धस्प्राग्रुद्रमन्युना देहोपपत्तये भूयस्तमेव प्रत्यपद्यत। जो मदन कामदेव भगवान शंकरांनी ज्याला जाळून टाकला तो पुन्हा शरीर धारण करण्याकरता पुन्हा जन्माला येण्याची वाट पाहत होता. आता आहे हे सौंदर्य प्राप्त होण्याकरता सुंदर आईवडिलाच्या पोटी जन्माला आलं पाहिजे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या लग्नाची वाट पाहत होता तो. आणि भगवान श्रीकृष्णापासून रुक्मिणीच्या ठिकाणी तो जन्माला आला. त्याचं नाव प्रद्युम्न. तो कोणत्याही बाबतीत पित्यापेक्षा कमी नव्हता. तो जन्माला आल्यावर 10 दिवसाच्या आत त्याचा गेल्या जन्मीचा शत्रू शंबरासूर यांनी त्याला पळवून नेला आणि समुद्रात फेकून दिला. समुद्रामध्ये त्या प्रद्युम्नाला बालप्रद्युम्नाला एका माशाने गिळलं. तो मासा कोळ्याच्या जाळ्यामध्ये सापडला आणि त्यांनी तो मोठा मासा शंबरासुराला भेट म्हणून दिला. त्या कोळ्याने शंबरासुराने तो स्वयंपाकघरामध्ये दिला. स्वयंपाकघरामध्ये तो कुऱ्हाडीने जेव्हा तोडला तेव्हा त्याच्या पोटामध्ये एक तेजस्वी बालक निघाला. त्या बालकाला त्यांनी शंबरासुराची दासी मायावती हिच्याकडे सोपवलं. ती मायावती मागच्या जन्मीची रती होती. मायावती हे नाव धारण करून शंबरासुराच्या घरी दासी म्हणून काम करत होती. नारद आले आणि नारदांनी मायावतीला हे सर्व सांगितलं की हा तुझा गेल्या जन्मीचा पती आहे. ती मायावती म्हणजे कामदेवाची कीर्तिमती पत्नी रतीच होती. शंकराच्या क्रोधाग्नीने मदन जळला होता. त्या दिवसापासून तो कुठे जन्म घेईल याची ती वाट पाहत होती. त्या रतीला शंबरासुराने आपल्या घरी स्वयंपाक करण्याकरता नेमलं होतं. तिला कळलं की हा माशाच्या पोटातून आलेला मुलगा म्हणजे आपला मागच्या जन्माचा पती आहे. म्हणून ती अतिशय प्रेमाने त्याचं लालन पालन करू लागली. थोड्याच दिवसामध्ये प्रद्युम्न मोठा झाला. त्याच्या अलौकिक सौंदर्यामुळे स्त्रिया त्याच्याकडे टक लावून पाहत असत. त्यांच्या मनामध्ये प्रेमभाव उद्दीपित होत होता. शुकाचार्य म्हणतात, राजा तो कसा होता? कमलदलाप्रमाणे विशाल नेत्र, गुडघ्यापर्यंत लांब हात, अत्यंत सुंदर. अशा त्या प्रद्युम्नाकडे रती आपल्या पतिभावाने पाहू लागली. प्रद्युम्नाने मग त्याला विचारलं. तो अस्वस्थ झाला की आपली सांभाळ करणारी ही आई आपल्याकडे अशा नजरेनं का पाहते. म्हणून तो म्हणाला, तामाह भगवान कार्ष्णिर मातस्ते मतिरन्यथा मातृभावम अतिक्रम्य वर्तसे कामिनी यथा. आई, तुझी बुद्धी फिरली काय?
आईचं प्रेम सोडून अशा कामिनीप्रमाणे माझ्याकडे का पाहतेस? त्या रती म्हणाली, भवान नारायण सुतः शंबरेणाहृतो ग्रहात अहंते धीकृता पत्नी रतिः कामो भवान प्रभो. तिने सांगितलं, प्रभो, आपण भगवान श्रीकृष्णाचे पुत्र आहात. जन्मल्याबरोबर शंबरासुराने आपल्याला पळवून आणलेलं आहे. मी मागच्या जन्मीची आपली पत्नी रती आहे, धर्मपत्नी आहे मी आपली. आपण जन्माला आल्यावर 10 दिवसाचे सुद्धा झाले नव्हता, तेव्हा शंबरासुराने आपल्याला पळवून नेलं आणि समुद्रात फेकलं. समुद्रात एका माशाने आपल्याला गिळलं आणि माशाच्या पोटातून तुम्ही इथे आला आहात. हा शंबरासूर गेल्या जन्मीचा तुमचा वैरी आहे, त्याचा नाश करावा. त्याला शेकडो प्रकारच्या माया जाणतो. त्याला जिंकणं अतिशय कठीण आहे. आपल्या शत्रूला मायांच्या द्वारा आपण नष्ट करा आणि मग आपण द्वारकेमध्ये जा. आपली आई रुक्मिणी मुलगा हरवल्यामुळे अतिशय शोक करते आहे. पिल्लू हरवलेल्या टिटवीसारखी किंवा वासरू हरवलेल्या गायीसारखी ती दीनवाणी होऊन शोक करते आहे. म्हणून मग त्या मायावतीनं प्रद्युम्नाला महामाया नावाची विद्या शिकवली. ती विद्या सर्व प्रकारच्या माया नष्ट करणारी होती. प्रद्युम्न शंबरासुराकडे गेला, त्याच्यावर आरोप केले, भांडण उकरून काढलं आणि युद्धासाठी त्याला आव्हान दिलं. शंबरासूर अतिशय घायाळ झाला, डिवचलेल्या सापासारखा चिडला, डोळे रागाने लाल झाले, हातामध्ये गदा घेऊन बाहेर आला. गदा वेगाने फिरवून प्रद्युम्नावर फेकली. विजेच्या कडकडाटाप्रमाणे गर्जना केली. प्रद्युम्नाने ती गदा आपल्या गदेच्या तडाख्याने फोडून टाकली आणि क्रोधाने आपली गदा त्याच्या अंगावर फेकली. प्रद्युम्न शंबरासुराच्या अस्त्राच्या वर्षावाने व्यथित झाला आणि मग शेवटी त्यांनी महाविद्येचा प्रयोग केला. शंबरासुराने यक्ष, गंधर्व, पिशाच, नाग, राक्षस शेकडो मायांचा प्रयोग केला, पण प्रद्युम्नाने सगळ्या मायांचा नाश केला. नंतर त्यांनी एक तीक्ष्ण तलवार हातामध्ये घेतली आणि शंबरासुराचं किरीटकुंडलाने युक्त असलेलं मस्तक धडापासून वेगळं केलं. शंबरासुराला मारल्यावर प्रद्युम्नावर देव सगळे फुलांचा वर्षाव करू लागले. मायावतीनं मग त्याला आकाशमार्गाने द्वारकेमध्ये नेलं. आता प्रद्युम्न तरुण झाला होता. श्रीकृष्णाच्या अंतःपुरामध्ये त्यांनी रतीसह प्रवेश केला, मायावतीसह. त्याचं शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामलवर्ण, अंगावर रेशमी पितांबर परिधान केला होता. गुडघ्यापर्यंत पोचणारे लांब हात, नेत्र लालसर, सुंदर मुखमंडळ, त्यावर हास्य, मुखकमलावर काळे कुरळे केस आलेले, डोळे भ्रमरासारखे. तो हुबेहूब श्रीकृष्णासारखा दिसायला होता. त्यामुळे सगळ्या श्रीकृष्णाच्या पत्नी त्याला पाहून फसल्या.
त्यांना म्हटलं हा कृष्णच आहे. लाजून त्या लपायला लागल्या संकोचाने. मग हळूहळू त्यांना समजलं की हा श्रीकृष्ण नाही, याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. आणि मग त्या सगळ्या त्याच्याकडे आल्या. रुक्मिणी आली. त्याला पाहिल्यावर रुक्मिणीला आपल्या हरवलेल्या मुलाची आठवण झाली. पुत्रप्रेमाने ती अतिशय व्याकुळ झाली आणि विचार करू लागली. मम चाप्यात्मजो नष्टो नीतो यस्सूतिकागृहात् एतत्तुल्यवयो रूपो यदि जीवति कुत्रचित्. हे नररत्न कोण आहे? कमळासारखे डोळे असणारा हा पुत्र कोणाचा आहे? याची आई कोण असेल? याची पत्नी कोण आहे? माझा लहान मुलगा हरवला होता. सूतिकागृहातूनच त्याला पळवलं होतं. तो जर यदा कदाचित कुठे जिवंत असेल तर त्याचं रूपही याच्यासारखंच असेल. श्रीकृष्णासारखं याचं रूप आहे. अंगाची ठेवण, चालणं, बोलणं, हास्य, पाहणं हुबेहूब कृष्णासारखं आहे. हा कोण आहे? किंवा हा माझाच मुलगा आहे? मी याला पोटात धारण केले का? ज्या अर्थी याच्याबद्दल मला अतिशय प्रेम वाटतं आहे आणि माझा डावा डोळा आणि डावा अंग लवत आहे, त्या अर्थी हा शुभशकुन आहे. रुक्मिणी अशा प्रकारे विचार करत होती तेव्हा भगवान देवकी वसुदेव सह तिथे आले. भगवंताला सगळं माहीत होतं, पण काही बोलले नाहीत. कारण माहीत होते, कळलं असतं तर रुक्मिणी म्हणाली असती इतके दिवस मला का नाही सांगितलं तुम्ही. काही बोलले नाही. मग नारद आले आणि नारदाने सगळी कथा सांगितली की प्रद्युम्नाला सूतिकागृहातून कसं शंभरासुरांनी पळवून नेलं, माशानी त्याला कसं गिळलं, पुन्हा तो कसा आला आणि मोठं झाल्यावर त्यांनी शंभरासुराचा नाश कसा केला. हे आश्चर्यकारक चरित्र सगळं नारदाच्या तोंडून ऐकल्यानंतर सगळेजण चकित झाले. मेलेला मुलगा जिवंत होऊन परत यावा, मग जो आयाना आनंद होतो तो सगळ्या कृष्णपत्नींना झाला. देवकी, वसुदेव, श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणी हे सगळेजण त्याला हृदयाशी घट्ट धरून आनंदित झाले. द्वारकेतल्या लोकांना कळलं की हरवलेला प्रद्युम्न परत आला आहे. ते म्हणायला लागले काय भाग्याची गोष्ट आहे की हा मेलेला मुलगा परत आला. प्रद्युम्न सर्व बाबतीमध्ये कृष्णासारखाच होता. त्याला पाहून त्याच्या माता सुद्धा फसत असत. त्याला पाहिल्यावर मनामध्ये मधुरभाव उत्पन्न होत, यात काही आश्चर्य नाही. कारण प्रद्युम्न मुळामध्ये कामदेव होता. तेव्हा त्याला पाहिले की काम निर्माण होणारच. त्यात तो त्रिभुवन सुंदर श्रीकृष्णाचं प्रतिबिंब होता. तो समोर दिसल्यावर मनामध्ये भावना निर्माण होणं स्वाभाविक होतं. मी प्रत्यक्ष त्यांच्या मातांची ही अवस्था तर इतर स्त्रियांची अवस्था काय होत असेल. प्रद्युम्नाच्या कथेनंतर आता इतर विवाहाच्या कथा सुरू झाल्या. तिथून श्रीशुक उवाच सत्राजितस्वतनयाम् कृष्णाय कृतिकिल्बिषः स्यमन्तकेन मणिना स्वयमुद्यम्य दत्तवान्. सत्राजितांनी कृष्णावर खोटा आळ घेतला आणि त्या अपराधाचं परिमार्जन करण्याकरता
आपली सुंदर कन्या सत्यभामा आणि स्यमंतक मणी कृष्णाला अर्पण केला. त्या परीक्षित राजाने विचारलं, सत्राजित किमकरोत ब्रह्मन् कृष्णस्य किल्बिषम् स्यमंतकः कुतस्तस्य कस्माद्दत्ता सुता हरेः. राजा म्हणाला की ब्रह्मन शुकाचार्य, सत्राजिताने कृष्णाचा कोणता अपराध केला होता? त्याला स्यमंतकमणी कुठून मिळाला होता? त्याने आपली कन्या सत्यभामा कृष्णाला का दिली? त्या शुकाचार्य म्हणाले, श्री शुक उवाच आसीत् सत्राजितः सूर्यो भक्तस्य परमः सखा प्रीतस्तस्मै मणिं प्रादात् सूर्यस्तुष्टस्य मंतकम्. सत्राजित हा सूर्याचा भक्त होता. त्याने सूर्याची खूप भक्ती केली. सूर्यदेव प्रसन्न झाले आणि सूर्याने त्याला स्यमंतक नावाचा मणी दिला. तो मणी गळ्यात घातल्यावर सत्राजित सूर्यासारखा चमकू लागला. तो द्वारकेमध्ये आला. त्या मण्याच्या अत्यंत तेजामुळे लोक त्याला ओळखू शकले नाहीत. त्याला लांबून पाहिला तेव्हा त्या मण्याच्या तेजाने डोलकांचे डोळे दिपून गेले. त्यांना वाटले हा सूर्यच आलाय. म्हणून धावत धावत लोक श्रीकृष्णाकडे गेले. भगवान द्यूत खेळत होते आणि जाऊन सांगितले की भगवान, नारायण नमोस्तेस्तु नारायण नमस्तेस्तु शंख चक्र गदाधर दामोदरारविंदाक्ष गोविंद यदुनंदन. हे शंख चक्र गदाधारी नारायणा, कमलनयना, दामोदरा, यदुनंदना, गोविंदा, आपल्याला नमस्कार असो. हे जगदीश्वरा, आपल्या चमकणाऱ्या किरणांनी लोकांचे डोळे दिपवीत साक्षात सूर्यनारायण आपल्या दर्शनाकरता येतो आहे. सगळे देव आपल्याला प्राप्त करण्याचा मार्ग शोधत असतात. आपण यदुवंशामध्ये गुप्तपणे राहिला आहात हे जाणून सूर्यनारायणच प्रभू आपल्या दर्शनाला येतोय. शुकाचार्य म्हणतात की अज्ञानी लोकांचं हे बोलणं भगवंताने ऐकलं आणि म्हणाले, लोक हो, हा सूर्यदेव नाही, हा स्यमंतक मण्यामुळे चमकणारा तेजाने सत्राजित आहे. सत्राजित आपल्या घरी गेला. तो मणी देवघरामध्ये स्थापन केला. त्याचा मंगल उत्सव केला. तो मणी कसा होता? रोज 8 भार सोनं देत होता. 8 भार म्हणजे पुष्कळ, कधी अनेक मण त्यात आहे. आपला भार नव्हे, अनेक मण सोनं रोज त्यातून निर्माण होत होतं. जिथे स्यमंतक मण्याचं पूजन होत होतं तिथे दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा, सर्पभय, मानसिक शारीरिक व्यथा, मायांचा उपद्रव, काहीही अशुभ घडत नव्हतं. असा जगाचं कल्याण करणारा तो मणी होता. कृष्णाला वाटलं की तो मणी राजाजवळ असावा, म्हणजे राष्ट्राचं कल्याण होईल. ज्यामुळं देशाचं कल्याण होतं अशा गोष्टी देशाच्या मालकीच्या पाहिजेत. खाजगी मालकी जास्त कामा नाहीत. म्हणून एका प्रसंगी भगवान श्रीकृष्ण म्हणाले,
सयाचितो मणिं क्वापि यदुराजाय शौरिणा नैवार्थकामुकप्रादात् यांचाभंगमतर्कयन्. श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाले, सत्राजिता, तुझ्याजवळचा मणी उग्रसेन राजाला दे, म्हणजे या राष्ट्राचं कल्याण होईल सगळ्या. परंतु सत्राजित लोभी असल्यामुळं त्यांनी तो मणी दिला नाही. आपण भगवंताच्या आज्ञेचं उल्लंघन करतो आहोत हे सुद्धा मण्याच्या लोभाने त्याच्या मनात आलं नाही. काही दिवस गेले. एके दिवशी त्याचा भाऊ प्रसेन, हा त्याचा भाऊ, तो मणी आपल्या गळ्यामध्ये घालून घोड्यावर स्वार होऊन शिकारी करता गेला. शिकारी करता गेल्यावर सिंहाने त्या घोड्याला आणि प्रसेनाला मारलं आणि तो मणी घेतला. तो सिंह पर्वतावर गेला. तो तेजस्वी मणी सिंहाच्या आयाळीमध्ये बघितला जांबवानाने. जांबवान महाबलाढ्य होता. त्यांनी त्याला मारला आणि तो मणी काढून घेतला. तो मणी घेऊन तो आपल्या गुहेमध्ये आला. आता त्याला वाटलं काही ते खेळ नाही. जांबवानाला मणीन काय हो. त्यांनी काय केलं, आपल्या घरामध्ये लहान मूल जे होतं त्याच्या पाळण्यावर चांदवा म्हणून बांधला. इकडे प्रसेन बरेच दिवस झाले परत आला नाही. सत्राजिताला दुःख झालं आणि त्यांनी कृष्णावर आरोप घेतला. तो म्हणाला की वनात गेलेल्या मणी घेऊन गेलेल्या माझ्या भावाला कृष्णानेच मारलं असावं. लोक कुजबुजायला लागले. हो, कृष्णावर सुद्धा माणसांनी शंका घेतल्या, सीतेवर सुद्धा शंका घेतल्या. लोकाला काय हो, बडबडायला काय. तर भगवान श्रीकृष्णासारखा उज्ज्वल चारित्र्याचा महापुरुष अवतारी त्याच्यावर आळ घेतला. म्हणून आपल्यावर लागलेला हा डाग पुसण्याकरता भगवान अनेक लोकांना, नगरातल्या काही पुरुषांना घेऊन प्रसेनला शोधण्याकरता अरण्यामध्ये गेले. तिथे त्यांना दिसलं की जंगलामध्ये सिंहाने प्रसेन आणि त्याच्या घोड्याला मारलं आहे. पुढे गेले तर तिथे दिसलं की अस्वलाने म्हणजे जांबवान सिंहालाही मारलं आहे. मग भगवान त्या अस्वलाच्या गुहेमध्ये शिरले. लोकांना बाहेर थांबवलं आणि संकटाच्या गुहेमध्ये एकटे शिरले. आत्ताचे पुढे उलटे, ते लोकाला आधी जावं म्हणतील, तुम लढो हम कपडे संभालताय. भगवान श्रीकृष्ण मृत्यूच्या मुखात आपण स्वतःहून गेले, लोकांना नाही पाठवलं. घोर अंधकाराने ती गुहा भरलेली होती. पुष्कळ आत चालत गेल्यानंतर प्रकाश दिसला. तो मौल्यवान समंतक मणी मुलाला खेळण्याकरता पाळण्यावर बांधला होता. तो काढून घेण्याकरता ते मुलाजवळ जाऊन उभे राहिले. त्या गुहेमध्ये अपरिचित माणसाला पाहून त्या मुलाची दाई घाबरून ओरडायला, तिने माणूस कधी पाहिलाच नव्हता. ते ओरडणं ऐकलं जांबवानाने आणि रागावून तो धावत आला. जांबवानाला भगवान श्रीकृष्ण सामान्य माणूस वाटले. त्याचं सामर्थ्य कृष्णाचं त्याला माहीत नव्हतं, म्हणून कृष्णाबरोबरच युद्ध करायला लागला. मांसाच्या तुकड्यासाठी दोन ससाणे आपसामध्ये लढतात
तसं विजयाच्या इच्छेनं कृष्ण आणि जांबवान आपसामध्ये घनघोर युद्ध करू लागले. शस्त्रांनी, दगडांनी, झाडांनी आणि शेवटी बाहुयुद्ध करू लागले. वज्राप्रमाणे कठोर ठोसे एकमेकाला मारू लागले. 28 दिवसपर्यंत विश्रांती न घेता रात्रंदिवस युद्ध चाललं होतं. कृष्णाच्या ठोशामुळं जांबवानाची हाडं खिळखिळी व्हायला लागली. त्याचा उत्साह मावळला. शरीर घामाने निथळू लागलं, डबडबलं. आश्चर्यचकित झाला. म्हणून आत्तापर्यंत मला द्वंद्वयुद्धामध्ये कोणीही हरवलं नाही, आत्ता मी हरायला लागलो कसा? तो म्हणाला, जाने त्वां सर्वभूतानां प्राण ओजस्सहो बलम विष्णुं पुराण पुरुषं प्रभविष्णुमधीश्वरम. मी आता जाणलं आहे की आपण सर्व जगाचे स्वामी, रक्षणकर्ते, पुराणपुरुष भगवान विष्णू आहात. आपणच सर्वांचे प्राण, इंद्रिय बल, मनोबल, शरीरबल आहात. विश्वाची उत्पत्ती करणारे आपणच आहात, नियमन करणारे आपणच आहात, काळ आपणच आहात. प्रभो, मला कळलं की प्रभू रामचंद्र तुम्हीच आहात. आपण क्रुद्ध नजरेनं समुद्राकडे पाहिलं होतं, त्या समुद्रामध्ये राहणाऱ्या सुसरी मासे सुद्धा घाबरले होते. समुद्राने घाबरून सुद्धा आपल्याला वाट करून दिली. त्याच्यावर आपल्या कीर्तीचा पूल आपण बांधलात, लंका जाळली, राक्षसाची मस्तकं छिन्नविच्छिन्न केलीत, रावणालाही मारलं. ते प्रभू रामचंद्र, माझे भगवान आपण आहात. कृष्णाच्या रूपाने आपण इथे आला आहात. जेव्हा जांबवनाने भगवंताला ओळखलं, तेव्हा भगवंतानी आपला कल्याणकारी हात त्याच्या शरीरावरून फिरवला. नंतर गंभीरवाणीने भगवान त्याला म्हणाले, हे वृक्षराजा, मणिहे तोरिह प्राप्ता वयम वृक्षपते बिलम मिथ्याभिशापम प्रमृजन आत्मनो मणिनामुना. अरे, आम्ही या स्यमंत कमण्याकरता तुझ्या गुहेत आलो आहोत. या स्यमंत कमणाला घेऊन मी जाणार आणि माझ्यावर आलेला कलंक पुसून टाकणार. चोरीचा आळ माझा घालवायचा आहे मला. असं म्हटल्यावर जांबवानाने मोठ्या आनंदाने तो स्यमंतक मणी आणि आपली कन्या जांबवती ही कृष्णाला अर्पण केली. हा कृष्णाचा दुसरा विवाह. गुहेत गेलेले श्रीकृष्ण 12 दिवस झाले तरी बाहेर आले नाहीत. तेव्हा वाट पाहून पाहून कंटाळलेले सगळे लोक द्वारकेला आले. जांबवान हा रामायणामध्ये प्रचंड युद्ध केलेलं आहे. त्यांनी विजय झाल्यानंतर सगळ्यांचे सत्कार केले. रामाने प्रत्येकाला सांगितलं, तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, सगळं केलं. जांबवानाला विचारलं, तुला काय पाहिजे? देवा म्हणला, एवढं मोठं युद्ध झालं, माझ्या अंगाला घाम सुद्धा आला नाही. तर माझी युद्धाची इच्छा अपुरी राहिली. भगवान म्हणाले, या पृथ्वीवर तुझ्याशी युद्ध करणारा योद्धा नाही. पुढच्या अवतारामध्ये मीच तुझ्याशी युद्ध करेन. आणि मग त्याच्या अंगाचा घाम काढला भगवंत. इकडे द्वारकेमध्ये देवकी, रुक्मिणी, वसुदेव सगळे कुटुंबीय कृष्ण गुहेतून बाहेर आले नाहीत म्हणून अत्यंत दुःखी झाले. प्रार्थना करायला लागले, दुर्गादेवीला नमस्कारायला लागले. दुर्गादेवीनी प्रसन्न होऊन सांगितलं, चिंता करू नका,
भगवान परत येतील. कृष्ण परत येईनात म्हटल्यावर मग पुन्हा लोकमत बदललं. सगळे सत्राजिताला शिवाय द्यायला लागली. आधी कृष्णावर आळ घ्यायला लागली, आता सत्राजिताला शिवाय द्यायला लागली. तुझ्यामुळे भगवान कृष्ण गेले, आले नाहीत. भगवान श्रीकृष्ण पत्नीसह गळ्यामध्ये मणी धारण करून द्वारकेमध्ये परत आले. सगळे अतिशय आनंदित झाले. जणू मेलेली व्यक्ती जिवंत होऊन परत यावी असं त्यांना वाटलं. मग राजसभा बोलावली आणि राजसभेमध्ये उग्रसेनाकडून सत्राजिताला बोलावलं आणि सगळ्याच्या साक्षीनं तो मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजित अतिशय खजील झाला. मणी त्यांनी घेतला खरा, पण त्याला स्वतःची लाज वाटायला लागली. कृष्णासारख्या महापुरुषावर आपण आळ घेतला, हा अपमान त्याला डाचू लागला. त्याला पश्चात्ताप होऊ लागला. कसा तरी तो आपल्या घरी आला. काय करावं? कृष्णाबरोबर, बलरामाबरोबर, सगळ्या यादवाबरोबर आपण वैर केलं, आपलं कसं होणार? द्वारकेत राहून यांच्याशी वैर, असा विचार करू लागला की आपल्या अपराधाचं परिमार्जन कसं करावं, श्रीकृष्ण आपल्यावर कसा प्रसन्न होईल, काय केल्याने आपलं कल्याण होईल, लोक आपली निर्भर्त्सना करणार नाहीत. खरं मी किती मूर्ख आहे, धनाच्या लोभाने नाही तो मूर्खपणा करून बसलो. मग त्याला उपाय सुचला. स्त्रियामध्ये रत्नाप्रमाणे असलेली माझी कन्या सत्यभामा आणि हा स्यमंतकमणी दोन्ही कृष्णाला देऊन त्याला प्रसन्न करेन. मग माझ्या अपराधाचं परिमार्जन होईल. सत्राजिताने मनाचा निश्चय केला आणि त्या उद्योगाला लागला. सत्यभामा आणि स्यमंतकमणी श्रीकृष्णाला अर्पण केले. आता सत्यभामेला नाकारायचं कारणच नव्हतं, ती अतिशय सुंदर होती. ताम सत्यभामां भगवान उपये मे यथाविधी बहुभिर्याचिताशील रूपौदार्य गुणान्विताम. शील, सौंदर्य, औदार्य अशा अनेक गुणांनी युक्त असलेल्या सत्यभामेला अनेक राजपुत्रांनी मागणी घातली होती. पण ते सगळं डावलून त्यांनी श्रीकृष्णाला ती कन्या अर्पण केली आणि मणी दिला. तेव्हा भगवान म्हणाले, तुझी कन्या मी स्वीकारतो, हा मणी स्वीकारत नाही म्हणजे. भगवानाहन मणी प्रतीच्छामो वयम नृप तवास्तां देवभक्तस्य वयंच फलभागिनः. असं आहे म्हणले, तू सूर्याचा भक्त आहे, स्यमंतक मणी तुझ्याजवळच राहू दे, आम्ही तुझी कन्या स्वीकारतो. म्हणे तुझ्याजवळ राहू दे, नाही शेवटी ते आमच्याकडेच येणार आहे. सत्यभामेला भाऊ नव्हता ना, त्यामुळे बायकोची इस्टेट त्यालाच येणार भाऊ नसल्यामुळं. शेवटी म्हणले आम्हीच वयंच फलभागिना, या फलाचे भाग्य आमच्याकडेच येणार आहे, तुझी इस्टेट सगळी, त्याचे मालक आम्हीच आहोत, कशाला आत्ता राहू तिच्याविषयी. श्रीशुक उवाच विज्ञातार्थोऽपि गोविन्द दग्धानाकर्ण्य पाण्डवान् कुन्तीञ्च कुल्यकर्णे सह रामो ययौ कुरून्. एकदा लाक्षाग्रहाला लागलेल्या आगीमध्ये पांडवांचा केसही वाकडा झाला नाही हे कृष्णाला माहीत होतं. पण कुंती, पांडव
हे जळून मेले आहेत अशी खोटी वार्ता कळली, म्हणून त्यांना भेटण्याकरता नातेवाईकाला ते हस्तिनापूरला गेले. तिथे भीष्म, कृपाचार्य, विदुर, गांधारी, द्रोणाचार्य यांना भेटून सहानुभूती दाखवली आणि अरे फार वाईट झालं, फार वाईट झालं. प्रत्यक्षात पांडव काही मरण पावले होते, त्यातून वाचली होती ती, आणि कृष्णाला माहीत होते. मग संधी साधून भगवान श्रीकृष्ण आणि बलराम गेलेत हस्तिनापूरला. मग द्वारकेमध्ये काय झालं, अक्रूर आणि कृतवर्मा शतधन्वाला म्हणाले, तू सत्राजिताकडून मणी का घेत नाहीस? कारण सत्यभामा शतधन्वाला द्यायचं ठरलं होतं, पण या मण्याच्या प्रसंगामुळे ती कृष्णाला दिली. त्यामुळे शतधन्वा संतापला. अरे ही आपली सुंदर कन्या तुला देण्याचं वचन त्यांनी दिलं होतं, ते वचन झिणकारलं आणि कृष्णाला दिली. मग त्या सत्राजिताला त्याच्या भावाप्रमाणे तू यमपुरीला का पाठवत नाहीस? भाऊ कोणतं प्रसेन, तो सिंहाकडनं मारला गेला ना, मग ह्याला कशाला जेवण ठेवलं? शतधन्वा मूळचा दुष्ट होता, शिवाय त्याचा मृत्यू जवळ आला होता. दोघांनी त्याचा बुद्धिभेद केला आणि त्या मण्याच्या लोभाने रात्री त्याच्या घरी गेले आणि झोपेतच त्याला मारला. सत्राजिताच्या स्त्रिया अनाथाप्रमाणे रडू लागल्या, ओरडू लागल्या. तिकडे लक्ष न देता कसायाने पशु मारावा तसं शतधन्वानी सत्राजिताला मारलं आणि मणी घेऊन पळून गेला. असं आहे की अशा गोष्टी करता फार अनर्थ होतात. म्हणून तो पहिल्यांदाच कृष्णाने सांगितल्याप्रमाणे जर उग्रसेनाला दिला असता तर या सगळ्या अनर्थ परंपरा झाल्या नसत्या. सत्यभामेला कळलं की आपल्या वडिलांना मारलं. ती शोकाकुल झाली, धावत आली, बाबा बाबा म्हणून तिने शोक केला, बेशुद्ध पडू लागली. आता सत्राजिताचा अंत्यविधी करायला कोण? कृष्णही नव्हते आणि मुलगाही नव्हता त्याला. म्हणून पित्याचं शव तेलाच्या कढईत ठेवलं, ते कुजून जाऊ नये म्हणून. अत्यंत दुःखी अंतःकरणाने श्रीकृष्णाकडे गेली आणि सांगितलं की असं असं शतधन्वानी माझ्या वडिलांना मारलं. श्रीकृष्णाला हे अगोदरच माहीत होतं. शुकाचार्य म्हणतात, राजा, सत्यभामेनी सांगितलेल्या बातमीनी भगवंतानी सामान्य माणसाप्रमाणे अश्रू गाळले. ढोंग तरी केलं पाहिजे. नाही तर बायको म्हणायची, तुम्हाला कसं काही वाटत नाही, माझे वडील वारले आणि तुम्हाला एवढं काही वाटत नाही, तुमच्या डोळ्यात पाणी सुद्धा येत नाही. म्हणजे सासरा किती जरी खडूस असला तरी मेल्यावर बायको करता तरी 2 अश्रू ढाळले पाहिजेत ना. म्हणून सामान्य माणसाप्रमाणे अश्रू ढाळले. अरे रे अरे, केवढा दुःखाचा प्रसंग आपल्यावर आला. भगवान मग सत्यभामा बलराम यांच्यासह द्वारकेला परत आले. शतधन्वाला मारून तो मणी काढून घ्यावा याचा विचार करू लागले. शतधन्वाला कळलं की भगवान आपल्याला मारणार, तो घाबरला आणि मग प्राण वाचवण्याकरता त्यांनी कृतवर्म्याकडे मदत मागितली. हे सगळे भावकी आहे बरं का कृष्णाची, हे सगळे भाऊबंद आहेत. अक्रूरचं चुलता जाईल, सगळे सामील आहेत. कृतवर्मा म्हणाला, कृष्ण आणि बलराम हे सर्वशक्तिमान आहेत, त्यांच्याशी सामना कोण करणार? अरे द्वारकेत राहून त्यांच्याशी वैर करून कोणाचं भलं होणार आहे?
अरे त्यांचा द्वेष केल्याने कंस मारला गेला अनुयायासकट. जरासंधाने 17 वेळा युद्ध केलं तरी कृष्णाला हरवू शकला नाही. म्हणून मी काय बाबा तुझ्या भानगडीत पडणार नाही असं कृतवर्म्याने सरळ सांगितलं. आता कोण येतो? कठीण समय येता कोण चोऱ्या करायला सगळे बरोबर, तुरुंगात जायला एकटाच तो. कृतवर्म्याने आहे त्याला वाटेला लावलं. मग शतधन्वा अक्रूराकडे गेला, त्याला विनंती केली. तोही म्हणाला, अरे शतधन्वा, त्या समर्थाचे बळ जाणणारा त्याच्याशी कोण वैर करेल? आणि ज्याने विश्वाची रचना संरक्षण करतो, संहार करतो, देवसुद्धा ज्याच्या मायेने मोहित होतात, ज्यांनी गोवर्धन पर्वत एका हाताने उचलला, पावसाळी छत्री धरावी मुलांनी तसा उचलून धरला, त्या कृष्णाशी वैर तुझ्याकरता कोण करेल? म्हणून अक्रूरानेही त्याला वाटेला लावलं. पण जाता जाता शतधन्वा म्हणाला, असं कर, हा मणी तुझ्याजवळ राहू दे. म्हणून तो समंतकपणे अक्रूराजवळ ठेव म्हणून ठेवला आणि वेगवान घोड्यावर बसून तो द्वारकेतनं पळून गेला. भगवान श्रीकृष्णाने वेगवान घोडे जोडलेल्या रथातून त्याचा पाठलाग सुरू केला. कृष्ण आणि बलराम त्याच्या दोघे मागे लागले. द्वारकेहून धावत 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 मिथिलेच्या जवळ आले. एका उपवनामध्ये शतधन्वाचा घोडा जमिनीवर पडला. घोड्याला तिथेच टाकून तो पायी पळू लागला. श्रीकृष्ण सुद्धा त्याचा पाठलाग करू लागले. शतधन्वा पायी पळत होता म्हणून कृष्णाने सुद्धा पायीच पाठलाग सुरू केला. त्याच्यावर सुदर्शन चक्र सोडून त्याचं मस्तक तोडून टाकलं आणि त्याच्या कपड्यामध्ये शोध घेतला, पण समंतक मणी काही मिळाला नाही. मणी सापडला नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण वडील बंधूकडे आले, बलरामाकडे, आणि म्हणाले, दादा, शतधन्व्याला आपण उगीच मारलं, त्याच्याजवळ मणी नाहीच आहे. तेव्हा बलराम म्हणाले, शतधन्व्याने समंतक मणी कोणाजवळ जरी ठेवला आहे यात शंका नाही. आता तू द्वारकेला जा आणि त्याचा शोध घे. मी मिथिलेजवळ आलो आहे. जनक राजा माझा मित्र आहे, त्याला मला भेटायचंय. तेव्हा परीक्षित राजा असं म्हणून भगवान द्वारकेला गेले, बलराम मिथिला नगरीमध्ये गेले. पूजनीय बलरामाला येताना पाहून जनक राजाचं हृदय आनंदाने भरून आलं. ताबडतोब आसनावरून उठले, बलराम दादाची पूजा केली. काही वर्षे ते मिथिला नगरीतच राहिले. जनकाने अतिशय प्रेमाने सन्मानाने त्यांना ठेवून घेतलं. ते मिथिला नगरीमध्ये राहतायत हे कळलं दुर्योधनाला, आणि दुर्योधन तिथे येऊन बलरामाची सेवा करू लागला आणि बलरामाला प्रसन्न करून त्यांनी गदा विद्या घेतली त्यांच्याकडून. इकडे भगवान परत आले. सत्यभामेला म्हणाले, शतधन्व्याला मी उगीच मारलं, समंतकमणी काही त्याच्याजवळ सापडला नाही. आणि मग त्यांनी आपले सासरे सत्राजित यांच्या सर्व उत्तर क्रिया पार पाडल्या. अक्रूर आणि कृतवर्मा यांनी शतधन्व्याला सत्राजिताच्या वधासाठी उद्युक्त केलं होतं, म्हणून कृष्णाने शतधन्व्याला मारलं. हे ऐकून ते दोघेही कृतवर्मा आणि अक्रूर पळून गेले. कृष्णाला कळलं की आपण यात कटामध्ये सहभागी आहेत, तर आपल्याला इथं राहणं अवघड होईल. लोक द्वारकेतून निघून गेल्यावर अनेक प्रकारची संकट येऊ लागली.
शारीरिक मानसिक त्रास होऊ लागले. कारण स्यमंतकमणी नसल्यामुळं ग्रहपीडा होऊ लागली, आवर्षण पडू लागलं, अनेक संकटाला लोकांना तोंड द्यावं लागलं. त्या वृद्ध लोक म्हणाले, एकदा काशी नरेश याच्या राज्यामध्ये पाऊस पडत नव्हता. तेव्हा त्यांनी राज्यात असलेल्या अक्रूराचा पिता श्वफल्क याला आपली कन्या गांधिनी दिली आणि राज्यामध्ये पाऊस पडला. अक्रूर सुद्धा श्वफल्काचाच पुत्र आहे, त्याचाही तसाच प्रभाव आहे, म्हणून तो जिथे राहतो तिथे भरपूर पाऊस पडतो. तिथे कष्ट, रोगराई, उपद्रव होत नाहीत. भगवंताने विचार केला की द्वारकेवर हा जो उपद्रव व्हायला लागलाय याला एवढं एकच कारण नाही, म्हणून दूत पाठवून त्यांनी अक्रूराला धरून आणला. मुद्दाम त्याचा मोठा सत्कार केला. गोड गोड बोलून त्याच्याशी संभाषण केलं आणि हसत हसत त्याला म्हणाले, ननुदानपते न्यस्तस्त्वय्यास्ते शतधन्वना स्यमंतको मणिश्रीमान विदित पूर्वमेव नः. काका, आपण दानशूर आहात, कारण का स्यमंतकपणात जे सोनं निघत होतं ते रोज सगळं दान करत होता. काशीनगरीमध्ये जाऊन रोज दानधर्म सुरू झाला. पण कृष्णाला कळलं की याच्यापाशी पैसे आले कुठले. याचा पगार 10,000 आहे, जी इस्टेट 10 कोटीची आहे, आले कुठले पैसे. स्यमंतकमणी असला पाहिजे असं कृष्णाने ताडलं आणि आणलं बोलावून. काका, संपत्ती देणारा स्यमंतकमणी शतधन्व्यांनी आपल्याजवळ ठेवला आहे, ही गोष्ट मला माहीत आहे. आहे का बे का विचारलं नाही, माहिती आहे मला. सत्राजिताला मुलगा नसल्यामुळे आम्ही त्याचे मालक आहोत, उत्तराधिकारी आहोत. सत्राजिताच्या इस्टेटीची वारस आम्ही आहोत, त्याला मुलगा नाही ना. त्यात तो मणी आमच्या मालकीचा आहे. जरी तो तुझ्याकडे असला तरी अक्रूरा तुझ्याजवळच ठेव, मला काय गरज नाही. कारण तू व्रत करणारा आहेस, कारण मणी सांभाळणं अवघड आहे. पण बलराम दादाचा माझ्यावर विश्वास नाही, त्यांना वाटतंय मीच लपवलाय कुठतरी. म्हणून हे अक्रूरा, तो मणी दाखवून बलराम दादाची बांधवाची शंका दूर करू, त्यांचं समाधान करू आणि मग तो मणी तुझ्याजवळ राहू दे. कृष्णाने अशा प्रकारची समजूत घातल्यावर अक्रूराने वस्त्रात लपवलेला सूर्यासारखा प्रकाशमान मणी बाहेर काढला आणि कृष्णाला दिला. न कटकट करता प्रश्न कसे सोडवावेत याचा आदर्श भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून राज्यकर्त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घेतला पाहिजे. आणि कृष्णाचा आदर्श घेऊन जेव्हा राज्य करतील तेव्हा रामराज्य येईल, लक्षात ठेव. कृष्णाने स्यमंतकमणी आपल्या बांधवांना दाखवला, आपल्यावर आलेला आळ दूर केला आणि मणी अक्रूराला परत दिला. सर्वशक्तिमान सर्वव्यापक भगवान श्रीकृष्णाच्या पराक्रमाने भरलेलं हे स्यमंतकमण्याचं आख्यान सगळी पापं दूर करणारं आहे, मंगलमय आहे. जो हे वाचतो, ऐकतो किंवा स्मरण करतो त्याची अपकीर्ती दूर होते, पापापासून मुक्त होतो आणि शांती प्राप्त होते, अशी या आख्यानाची फलश्रुती सांगितलेली आहे. आता हे 3 विवाह झाले, रुक्मिणी, जांबवती आणि सत्यभामा. आता पुढच्या अध्यायामध्ये इतर विवाहाची कथा आहे. श्री शुक उवाच. आहे अवकाश 10 मिनिट.
ही 10 मिनिटे. बरं, ठीक आहे. एकदा पांडवान् द्रष्टुम् प्रतीताम् पुरुषोत्तमः इंद्रप्रस्थम् गतः श्रीमान् युयुधानाधिविर्वृतः.